आमच्या जयेशचं लग्न म्हणजेच माझ्या भाच्याचं लग्न खूप मस्त झालं, एकदम छान सुरळीत पण एकदम पार पडलं. कार्यक्रम एकदम सगळे व्यवस्थित झाले ना, एवढे छान मज्जा केली आम्ही. चला आता आपण बघूया कशी झाली लग्नाची तयारी. बघू शकता तुम्ही लग्नाचा रुखवत सगळा मांडला आहे. अतिशय सुंदर बनवलं आहे सगळं. फराळाचं वगैरे पण छान बनवलं आहे. खूपच छान बनवलं आहे एकदम. सप्तपदी आहे, सगळं मंडपात असतं त्या वस्तू आहेत, मांडी आहेत. खूप छान दिसतं आहे सगळं. नवरा नवरी येतात आता आणि मस्त मोठी पद्धतीची माळ लावली आहे त्यांच्या तयारीसाठी. लवकर मग परत इथंच कर, जाऊ दे तेवढंच. तोंडानं मन गाणं लावर की गाणं तुझ मन गाणं ना. शिवानी जानू ये की जा यावरती अजून यावरती पुढे शिवानी एक मिनिट फोटो शूट करताय ए जाओ पुढे फोटो घे तिकडे बघा तुम्ही पण वाट अडवली. जरा अजून पुढे या, दोघ जण पुढे या, जरा अजून या पुढे. मापाच्या आली तुम्ही ती सांगा की काकू नाव घ्या. दार दार हा दार का अडवले दार काढून इचरा घ्या ती. दारकडे अडवले मानसी तू विचार दार का अडवलंय. त्यांना तर काय नाही तुझी नाही काय आहे तुझी मुलगी सून द्यायची? माझी सून होईल का? हा तुझी मुलगी माझी सून होईल का हा असं बोलायचं. मानसी तू बोलायचं ह्यांना विचारून सांगते. ह्यांना विचारून सांगते. हा. आता जयेशची परमिशन घेईन. आई ए, असं नाही बोलायचं. जे तिकडे जा ना तू. येईल आमच्या घरी तेव्हा देऊ तुमच्या दारी. मानसी होईल आमच्या घरात देऊ तुमच्या हा येईल होईल आमच्या घरी तेव्हा देऊ तुमच्या दारी. होईल आमच्या घरी तेव्हा देऊ तुमच्या दारी. मग उघडा. हा मग उघडा. थांबा 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 हळू हळू एकच मिनिट थांबा. तसंच पुढे ठेवा पाय. आता उजवाच पाय पुढे ठेवा पहिल्यांदा. धरावर का तिला एकच मिनिट तिथंच थांबायचं. आता घ्या पुढे दोन्ही पण पाय सगळं थांबा तसंच. नवरदेव या इथे एवढी मजा केली ना. नाव घ्यायचं चाललेलं, नवरा नवरीला गाठ बांधलेली, ती गाठ सोडायची होती. आणि नाव घेताना आम्ही एवढं हसत होतो ना की काय विचारायलाच नको. बाप रे, खूप मजा आली त्यावेळेला. आता बघा इथे तू पाठीमागे जा. आता सूनमुख बघायचा कार्यक्रम चालू झाला. छान आरशामध्ये सगळेजण चौघांना पण बसवलेले. दुश्मनी तिचं तोंड कुठलीकडे होते. उघड ना
इकडे बघा की घेतात इकडे इकडे बघू शकता तुम्ही, वाव, घरातला आपला स्वतःच्या झाडाचा कढीपत्ता, किती सुरेख कढीपत्ता आहे ना, एकदम छान हिरवागार, एवढा छान सुगंध येतोय ना, विचारायला नको. चला स्वयंपाकाला सुरुवात केली. मस्त तेल गरम करायला ठेवलंय. 20-30 माणसं आहेत जेवायला. सुरुवात करते आता. साधं सिंपल जेवण करणार आता, पटकन होणारं. तिकडचे सर्व कार्यक्रम उरकून झाले. मग आम्ही जेवण बनवायला घेतलं. इकडे जवळजवळ म्हटलं तरी आम्ही एक 30-32 माणसं जेवायला होतो. म्हटलं पटकन आम्ही साधं सिंपल जेवण बनवायला घेतलं आणि गोडमध्ये आपली शेवयाची खीर बनवली. आज मला काय मदत करणार हर्षदा मला तसंच दे काय तुकडा. बघू शकता तुम्ही का भाजीला कलर आला आहे, एकदम सुरेख, एकदम सिंपल आहे. मुगाच्या डाळीचा डाळ कांदा केला आहे. घरात सगळा गोंधळ चालू आहे. वरात येणार आहे आता, त्यामुळे घाई गडबड चालली एकदम. बघताय मस्तपैकी पीठ मळायचं चाललं आहे. 25-30 माणसं आहेत, 30 माणसं आहेत. इकडे दुसरं काम चाललं आहे. हा हा हा, थोडंसं जेवण बनवत बनवत आनंद चालला आहे कलिंगड खायचा. कसं आहे, गोड आहे ना एकदम. बाळ कसं आहे, गोड आहे? हो ना. आली आली शिजत आली आहे. एकीकडे कुकर लावून झाला आहे. सगळीजणं मिळून आमची कामं करायची चाललेली, आलटून पलटून. कारण चपात्या जवळजवळ भरपूर करायच्या होत्या. 30 माणसांच्या म्हटल्यावर थोडा वेळ हे, थोडा वेळ मी, असं चाललेलं आमचं. प्रत्येकजण एक एक काम वाटून घेऊन आमचं चाललेली घाई गडबड नुसती. नंतर सर्व जेवण अंगणामध्येच घेतलेलं आम्ही. मस्त पंगत अंगणात लावलेली जेवायला. सगळेजण छान एकत्र बसलेलो. काय छान मजा येत होती. किती दिवसांनी एकत्र क्षण आलेला एकत्र बसण्याचा, जेवण्याचा. खूपच मजा आलेली. रात्री सगळं उरकलं. त्याच्यानंतर सकाळी आता आमचे नवीन प्रोग्राम चालू झाले. नवरा नवरीचे कार्यक्रम असतात ते आपले. हळकुंड सोडायचं, सुपारी पकडायची आहे, हळद भरवायची आहे, पाण्यातल्या अंगठ्या, जोडवी वगैरे सगळं शोधायचे आहेत. खूपच मजा येत होते सगळे खेळ खेळताना. बघताय तुम्ही, खूपच सुंदर वाटतं एकदम. तर असे सगळे खेळ छान एकदम खेळून झालेत नवरा नवरीचे. आता संध्याकाळी गोंधळ आहे.